इकडे ठाणे महानगरपालिकेच्या 33 प्रभागातले 131 जागांसाठी 1088 अर्ज आलेले होते आणि त्यापैकी 55 अर्ज हे अवैध ठरवण्यात आले, तर 228 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। त्यामुळे 805 उमेदवार आता ठाणेमध्ये रिंगणात आहेत। बंडोबांना थंडोबा करण्यामध्ये ठाण्यातल्या राजकीय पक्षांना एक प्रकारे यश आलं आहे असंच आपण म्हणू शकतो। प्रभाग क्रमांक 3 मधून जयनाथ पूर्णेकर यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे। प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेनेच्या नम्रता भोसले यांनी माघार घेतली आहे। प्रभाग क्रमांक 22 मधून विद्यमान नगरसेविका पूजा वाघ यांनी माघार घेतली आहे। प्रभाग क्रमांक 22 मधून शिवसेनेचे बंडखोर विलास ढमाले, प्रभाग क्रमांक 16 मधून मदन कदम आणि नीता कदम यांनी त्यांचे अर्ज मागे घेतलेत। तर ठाण्यातल्या वॉर्ड नंबर 22 मध्ये सर्वच बंडोबांचं बंड आता थंड झाले। विशेष म्हणजे या सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपला पाठिंबा दिलाय आणि खास करून याच वॉर्डातले महेंद्र जैन या भाजपच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज मागे घेत भाजपचे उमेदवार विकास दाभाडे यांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे भाजप या वॉर्डमध्ये मजबूत झाल्याच्या चर्चा आहेत। याच प्रभागात शिवसेनेमध्ये मात्र उमेदवारीवरून नाराजी पसरली आहे आणि याचा फायदाही भाजपलाच होणार आहे। माननीय नरेंद्र मोदी जी, फडणवीस जी, रावसाहेब दानवे जी आणि आमचे ठाण्याचे लेले साहेब, केलकर साहेब या लोकांच्या सर्व काम बघून मला वाटलं का मला अपक्ष उमेदवारी न भरणं हेच बरं आहे आणि माझ्या ठिकाणी पक्षाने निष्ठावंत कार्यकर्ता विकास दाभाडे यांना तिकीट दिली आहे। तर माझ्या या प्रभाग 22 मध्ये जेवढे व्यापारी मित्र आहे त्या सर्व व्यापारी परिवारांचा पूर्णपणे पाठिंबा मी विकास दाभाडे यांना आज देत आहे। महेंद्र जैन साहेबांमुळे आमच्या वॉर्डामध्ये जी गुजराती मारवाडी समाजाची वोटिंग आहे, व्यापारी संघटना आहे, त्याच्यामुळे आमची ताकद बीजेपीची नक्कीच या प्रभागात वाढलेली आहे आणि आमचा विजय निश्चित आहे। इकडे दादरच्या वॉर्ड नंबर 194 मधल्या शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार महेश सावंत यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। तसंच आपला विजय हा बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। उमेदवारी मागे घेण्यासाठी पद, पैसा अशी विविध प्रलोभनं दाखवली गेली असंही त्यांनी सांगितलं। 194 वॉर्डमध्ये शिवसेनेनं आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान यांना उमेदवारी दिली आहे, तर मनसेचे विद्यमान नगरसेवक संतोष धुरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महेश सावंत यांच्या उमेदवारीमुळे या वॉर्डातली राजकीय समीकरणं आता बदलून गेली आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।